जय श्रीराम. एकदा तुमचं जायचं ठरलं की तुम्हाला डोली घ्यायची आहे किंवा कुंडी घ्यायची आहे किंवा ट्रेक करत जायचं आहे, घोडा घ्यायचा आहे, हे ठरल्यावर तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे की तुम्ही समोर कसं जायचं. जाताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या खायच्या वस्तू मिळतील. त्यांची जे लोकलाइज जे काही ज्यूस आहे ते मिळतं, चणे मिळतं, मॅगी मिळते. मॅगी तर प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की मॅगी या ट्रेकसाठीच बनलेली आहे की काय. प्रत्येक ठिकाणी मॅगी तुम्हाला मिळेल, पराठे मिळतील. काही ठिकाणी वरण भात त्यांचं जे आहे दालमा चावल असो किंवा राजमा चावल असो, हे तुम्हाला त्या ठिकाणी खायला मिळेल. तर तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही घरूनच ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊन जा. तिथे फक्त ती वॉटर मतलब निंबू पाणी किंवा असं बेसिक काहीतरी घ्यायचं आणि सोबत कमी कमी खाद्य. जेव्हा तुम्ही कमी खाल तेवढा तुम्ही जास्त वरती पोहोचाल, कारण की आजूबाजूला स्टॉल खूप आहेत. प्रत्येक गोष्ट वाढत जाते. पहिली जी बॉटल 40ची होती, वरती 80, 100, 90पर्यंत बॉटल जाते पाण्याची. गरम पाणी पण नाही मिळत. चहा पण 40 ते 50 रुपयाला चहा मिळतो. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी खाऊन ड्रायफ्रुट्स वगैरे, म्हणजे एनर्जी वाढेल अशा वस्तू खात खात वर जायचं आहे. काही लोकांनाही असेल की मी कशाला घोडा करू, पण नाही, तुम्ही आपल्या शरीराची काळजी घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही थकले आहात, तुम्हाला सहन होत नाही, तुम्ही वरून पण घोडा करू शकता. जर इथे 3500चा आहे, वर जाऊन 2000चा मिळेल. आणखी जवळ जाऊन शेवट, कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटले जे 5 ते 6 किलोमीटर ते खूप अवघड आहे. चढाव असं चढाई एकदम सरळ आहे, उभी चढण आहे. त्यामुळे तुम्ही तिथे वरसुद्धा घोडा करू शकता. तुम्हाला चालणं शक्य होत नाही आहे, असंही होत आहे, वाट बघितली, आराम केला नाही होत आहे, तुम्ही तिथून पण घोडा, बग्गी किंवा डोली काहीतरी करू शकता. पण तुमच्या जीवावर जास्त खेळ करू नका. शक्य असेल तरच चालला, कारण की मी 80 वर्षाच्या वृद्धांना देखील चालताना बघितलेलं आहे आणि 30 वर्षाच्या मुलांना देखील घोड्यावर बघितलं आहे. त्यामुळे लाज वगैरे कसली बाळगायची नाही. शेवटी जीव महत्त्वाचा असतो. जे पटेल घोडा करावा असं वाटतो, शेवट गेल्यावर 4-5 किलोमीटर ठीक आहे, 800-1000 मिळतोय का, करून घ्यायचा, पण वर पोहोचायचं. तोही तुम्हाला मंदिराच्या 1 ते 2 किलोमीटर आली सोडतात, कारण की तिथे घोडे पडाव नावाचं असतं. जाताना घोडे, येताना घोडे पडाव असतं, तिथे तुम्हाला उतरवतात. पण जर तुम्ही घोड्यावर बसले तर घोड्यांना गुड चारायला विसरू नका. 50 रुपये पाव, 200 रुपये किलोनी गुड मिळतो, 1 पाव गुड. कारण की तुम्ही त्या घोड्याकडून आपली सेवा करून घेतली आणि वरती बसून घेतलं आहे. त्यामुळे त्याचा मालिक चालतो नाही चालत माहीत नाही, पण तुम्ही 50 रुपयाचा गुड घेऊन त्या घोड्याला नक्की चारा. जय श्रीराम.